अजित पवारांच्या अपघाताचे धागे दोरे जुळवण्याचा आता प्रयत्न होतोय। हा घात होता की अपघात होता असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। अनेक खुलासे या संदर्भात समोर येत आहेत। एक प्राथमिक अंदाज समोर आलेला आहे, आता एक प्राथमिक निरीक्षण समोर आलेलं आहे, ज्यातून हा घात होता की अपघात होता हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। नेमकी चूक कोणाची होती, नेमकं काय घडलं असावं हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। त्यामुळे अजित पवारांच्या अपघातावेळी नेमकं काय घडलं, नेमकी पायलटची चूक होती की विमानामध्ये तांत्रिक बिघाड होता, प्राथमिक अंदाजामधून नेमकं काय समोर आलंय हे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। 28 जानेवारी 2026 अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। आता प्राथमिक निरीक्षण काय नोंदवण्यात आलंय ते सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते। विमानामध्ये फक्त तांत्रिक बिघाड नाही तर मानवी चूकही कारणीभूत होती असा प्राथमिक अंदाजामध्ये म्हणण्यात आलेला आहे। विमान लँडिंग करत असताना पायलटला धावपट्टीचा म्हणजेच रनवेच्या अंतराचा आणि स्थितीचा अचूक अंदाज न आल्यानं विमानाचा समतोल बिघडला असा अंदाज वर्तवण्यात येतोय। विमानाचं लँडिंग करत असताना पायलटचा लँडिंगचा अँगलच चुकला, त्यामुळे हवामान किंवा तांत्रिक समस्यांमुळे पायलटला रनवेची योग्य दिशा आणि उंची राखण्यात अडचणी आल्या। यामुळेच विमान भरकटलं आणि धावपट्टीचा अंदाज घेण्यात पायलटची चूक झाली असा अंदाज वर्तवण्यात येतोय। आता विमानाची एकूणच गती आणि इंधन स्थिती लक्षात घेता हे सगळं जीवघेणं ठरलं आणि एकूणच या विमानाचा अपघात झाला असं प्राथमिक अंदाजामध्ये तरी नोंदवण्यात आलेलं आहे। आता आपण याआधी जी माहिती समोर आलेली होती यामधून काय समजलं की पहिल्या प्रयत्नामध्ये धावपट्टीचा किंवा रनवेचा अंदाज वैमानिकाला आलेला नव्हता, त्याच्यामुळे पहिला लँडिंगचा प्रयत्न फसलेला होता आणि या पायलटनं गो अराउंड करण्याचा प्रयत्न केला। म्हणजेच काय तर विमान पुन्हा आकाशात जे आहे ते वळवण्याचा प्रयत्न केला, गिरट्या घातल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा लँडिंगचा प्रयत्न केला। एटीसीशी जो संवाद झालेला आहे, एटीसीने जी माहिती सांगितलेली आहे, पहिल्यांदा तर वैमानिकानं पायलटने एटीसीला सांगितलं की मला रनवे दिसत नाहीये। त्यानंतर पुन्हा यानं गो अराउंड करण्याचा प्रयत्न केला। एटीसीने आता सांगितलं की आता तुम्ही लँडिंग करू शकता, पण रीडबॅक जो दिला जातो एटीसीला पुन्हा एकदा हा दिला नव्हता वैमानिकानं कुठलाही, आणि पुन्हा एकदा लँडिंगचा प्रयत्न केला वैमानिकानं, तो फसला। आता रनवे या पायलटला कसा दिसला नाही हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। शेवटच्या क्षणाला म्हणजे सुरुवातीला जेव्हा 8-10 वाजता मुंबईतून या विमानानं टेक ऑफ केलेलं होतं तेव्हा विमान हे सुरळीत होतं। जेव्हा बारामतीच्या जवळ हे विमान यायला लागलं तेव्हा विमानामध्ये कुठेतरी बिघाड होतोय हे वैमानिकाला जाणवलं अशी सुद्धा माहिती मिळतेय आणि त्यावेळेलाच त्याला रनवे दिसला नाही। त्यानंतर पुन्हा त्याने लँडिंगचा प्रयत्न केला आणि एकूणच आउट ऑफ कंट्रोल हे विमान जातंय असं वैमानिकाला जाणवलं। त्यामुळे या वैमानिकाने जेव्हा पुन्हा एकदा लँडिंगचा प्रयत्न केला तेव्हा तो फसला आणि हे विमान कशा प्रकारे सीसीटीव्ही मध्ये सुद्धा आपण पाहिलं, एका बाजूला हे विमान फ्लिप झालं आणि आगीचे लोळ आपल्याला उठताना पाहायला मिळाले। आता मानवी चूक जी आहे ती सुद्धा कारणीभूत आहे या अपघाताला, हे प्राथमिक निरीक्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे जी काही माहिती सगळ्यात पहिल्यांदा समोर आलेली होती की तांत्रिक बिघाड असेल, एकूणच विमानाचं एक जे इंजिन आहे ते काम करतोय, एक इंजिन काम करत नाही, असे अनेक अंदाज वर्तवण्यात होते। याच्यामुळे वैमानिकाचं सुद्धा नियंत्रण कुठेतरी सुटलं का हा एक प्रश्न उपस्थित होतोय, कारण रनवेच वैमानिकाला दिसला नाही आणि त्याच्यामुळे चुकीच्या दिशेने त्याने विमान लँड करण्याचा प्रयत्न केला का असे अनेक अंदाज वर्तवण्यात येतात। अर्थात ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे। ब्लॅक बॉक्समध्ये पायलट आणि को पायलटचं शेवटचं संभाषण काय होतं, त्यांनी शेवटी काय म्हटलं, ही माहिती जी आहे ती आपल्याला समजणार आहे, ती माहिती समोर येणार आहे। एटीसीने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार हेच समजतं की कुठलाही मेडे कॉल किंवा एमर्जन्सी कॉल जो असतो तो पायलटने दिलेला नव्हता आणि त्याच्यामुळे जे आहे ते अनेक प्रश्न याच्यामधून उपस्थित होतात की नेमका हा अपघात का झाला असावा। आता एकूणच राजकीय नेत्यांची उडी सुद्धा आपल्याला या सगळ्यांमध्ये पाहायला मिळतेय। अमोल मिटकरी जे स्वतः अजित पवारांच्या पक्षाचे आहेत यांनी या विमान अपघातामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केलेत। रोहित पवारांनी हे सांगितलेलं आहे की 9 फेब्रुवारी नंतर मी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करणार आहे, हा घात होता की अपघात होता या संदर्भात रोहित पवार सुद्धा महत्त्वाचं भाष्य करणार आहेत। त्याच्यामुळे अनेक प्रश्न समोर येत आहेत। कागद का जळाली नाहीत, 6 जणांची सुरुवातीला माहिती दिलेली होती, 5 मृतदेह कसे काय सापडले, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना प्राथमिक अंदाज जो समोर आलेला होता
त्यामध्ये नेमकी काय माहिती होती हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होता. तुमची काही याबद्दलची मतं असतील ती सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. एकूणच आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे अजित पवारांचं जे शेवटचं कॉल रेकॉर्डिंग समोर आलंय त्याच्यामध्ये 8:37 वाजता शेवटचा अजित पवारांनी फोन केलेला होता त्यांच्या कार्यकर्त्याला आणि त्यानंतर कुठेतरी 10 मिनिटांमध्ये शेवटच्या हे सगळं झालं. कारण शेवटी जर आपण बघितलं तर 10 मिनिटांआधी अपघाताच्या अजित पवार फोनवर बोलत होते आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जे काही घडलं आहे, विमान आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे, ते सगळं जे आहे झालेलं आहे. त्याच्यामुळे प्राथमिक अंदाज हा होता, अर्थात जो प्राथमिक अहवाल आहे किंवा जो अंतिम अहवाल आहे तो अजून समोर आलेला नाहीये. तो समोर आल्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होणार आहेत. पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची सुद्धा एक्स्ट्राची काही मतं असतील ती कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.